सावळी तालुका अचलपूर येथील अनेक शेतकऱ्यांचे निकृष्ट दर्जाच्या कांद्याच्या बियाण्यांमुळे मोठे नुकसान झाले। 31 मार्च रोजी खासदार बळवंत वानखडे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन निकृष्ट बियाणांमुळे जवळपास 40 ते 50 शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानाची पाहणी केली। यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी उपस्थित कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई मिळवून देण्याकरिता कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी श्रीधर काळे, माजी उपसभापती पंचायत समिती अचलपूर, बाबूराव गावंडे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर, प्रफुल्ल सातव, उपविभागीय कृषी अधिकारी अचलपूर, अक्षय क्षीरसागर, तालुका कृषी अधिकारी अचलपूर, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे अधिकारी, स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि तुम्ही जे 70% 80% नुकसान जर दाखवत असाल तर ती साहेब चुकीचं आहे। 100% नुकसान झालं भाऊ कसं याच्यामध्ये नुकसान आहे प्रश्नच नाही। आता कारण जे आहे नुकसानीचे म्हणजे हे नेमकं कशामुळे झालं कारणाचा विषयच नाही साहेब। कारण एका कास्तकाराच्या हिशोबात चुकू शकते, एवढ्या कास्तकाराला चुकू नाही शकत ना, नियोजन पण नाही चुकू शकत। कारण काय आहेत काय नाही हे आता तुम्ही संशोधनाचा तुमचा विषय आहे। हे म्हणजे आपण तज्ञ जे त्याच्याबद्दल वादच नाही, पण ते कारण शोधून आमची आता ठीक आहे बा, एखाद्या शेतकऱ्याची एक चूक असेल त्यामुळे याचा तो कांदा ते काय म्हणतात तुमचं तसा नसेल झाला। पण जर 100चे 100 कास्तकाराचं जर तसं नसेल तर त्याच्यात कास्तकाराचं निघू शकत नाही। ते बरोबर आहे सर। पण आता हे इथं कसं पार्टी आली विद्यापीठ, म्हणजे इथं कुठली खाजगी कंपनी नाही आहे। खाजगी कंपनी असती तर आपण त्यांना सेटलमेंट आम्ही बऱ्याच याच्यात कसं करतो, मग कोण आहे तुमचं वरिष्ठ हे करायला लावतो। तुमच्याला आता विद्यापीठ संशोधन संचालक खर्चे साहेब आहे तिथं आमचे थोडीशी लिमिटेशन गुरु साहेब आमचे साहेब तुम्ही 50% नुकसान दाखवलं पाहिजे। भेदभाव करून आला, कोणाचं 80%, कोणाचं 7%। तुम्ही काय म्हणता, मी बरोबर कांदा काढला नाही, तुम्हाला काढता आला नाही। एकाची चूक होऊ शकते। कांदा तसं बोलला नाही, तसं बोलले नाही। आम्ही नाही बोलले, साहेब नाही बोलले, साहेब नाही बोलले। हे डबल प्रमाण खोटा दिला। कोणती व्हेरायटी? अकोला सफेद म्हणून दिला आम्हाला। अकोला सफेद फसवणूक केली आहे, अकोला सफेद म्हणून दिलं आहे। होतं खुलं, अकोला सफेद निघालो, हे प्रमाण जास्त होतं। हा कांदा कोणी घेतच नाही। किती कास्तकारांनी दिलं हे? सातू साहेब आले किती लोकांनी साधारणतः यादी तर मग आमच्याकडून साधारणतः 50 शेतकऱ्यांनी मिळायला पाहिजे आणि कंप्लेंट जे आहे ते बाकीचे साधारणतः रजिस्टर झालेलं आहे। तसं आता मी तुम्हाला सांगितलं की याचा आपण हे केलेलं आहे, इन्स्पेक्शन केलं आहे, अहवाल प्रत्येक शेतकरी होते, पंचनामा आपण त्यांना दिला आणि त्या अनुषंगाने आता आमची जी विद्यापीठाची जी समिती आहे त्याचा रिपोर्ट दिली। आणि त्या दिवशी पोलीस साहेबांच्या शेतामध्ये हा विषय झाला तर त्यांनी असं म्हटलं, जसं आता मी तुम्हाला गाडीत सांगत होतो तुम्ही विचारल्याप्रमाणे पीकेचं सीड आहे, तर मग पीकेवीच कशाला दुसरी एखादी ऑर्गनायझेशन पाहिजे, तर आपल्या हिशोबाने ते एक पत्र कुलगुरू साहेबांना सातव साहेबांनी दिलेलं आहे। तर कुलगुरू साहेबांनी ते एक त्याच्यातलं माझं म्हणणं कसं आहे सातू साहेब की जर तुम्ही पीकेवीत जर न्याय देत असेल प्रामाणिकपणानं, जे आमचा आता कसं आहे की आता हे म्हणजे हा कोणी कांदा यूज होत नाही, व्यापारी घेते काय, मग आता याचं 100% नुकसान झालं ना। याच्यावर 50% टाकला आहे, पूर्ण झाला। मी तेच बोललो की अगोदर जर काही लक्षात आलं तर ते माणूस त्याची मशागत किंवा हे थांबून दुसरं पीक पेरते। पण हे सगळं झाल्यानंतर म्हणजे उपळणीपासून काढणीपासून हे सगळं जर झालं तर मग त्याचे म्हणजे पूर्ण लागत नसते ना, पूर्ण वेळ गेला ना शेतकऱ्याचा। आता हा म्हणजे एकाच गावातली गोष्ट नाही, जिकडे जिकडे पुऱ्या गावात दिलेला आहे। पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर।